बघू शकता ह्याची क्रिया कशी चालू झालेली। तर एकदम हे मिश्रण जे आहे, काय तुमच्याही घरात पाली झालेत आणि तुमच्याही घरात झुरळ आहेत आणि उंदरांचा ताक्या घरात सुळसुळाट आहे, मग आता भ्यायची गरज नाही बरं का। आता घरच्या घरी आपण इतकी भारी रेमेडी तयार करणार आहोत ना की त्याने तुमच्या घरातले किती भयंकर उंदीर पाली झुरळ असू द्या लगेच निघून जाणार आहेत बरं का। आपल्याला असा घरगुती उपाय करायचा ना, सगळ्या घरातल्या वस्तू आहेत, बाहेरनं आपण काहीच घेतलेलं नाही, म्हणजे आणायची गरजच पडत नाही। कारण की तुम्हाला आता माहिती आहे की मी जे व्हिडिओमध्ये दाखवते ते सगळं घरातलं सामान असतं, आपल्या जे आपल्या घरातलं साहित्य असतं त्याच्यापासूनच आपण इतकी भारी रेमेडी बनवत असतो। आणि त्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत की भरपूर असे फायदे होतात। जे पण हे करून बघतात ना उपाय त्यांना 100% फरक पडलेलाच आहे बरं का। त्यामुळे आपल्याला आज काय करायचंय, आपल्या घरातले उंदीर झुरळ आणि पाली कायमच्या घालवून टाकायचे बरं का। आता पालीचे तर तुम्हाला माहिती आहे भरपूर अशी भीती वाटत असते आपल्या घरातल्या लहान मुलांना, आपल्याला सुद्धा भीती वाटत असते बरं का पालींची। आणि आपण काय करत असतो, जिथं स्वयंपाक करायला गेलो ना त्या स्वयंपाकापाशी पाले असतात, काय कपडे आणायला गेलं तर तिथं सुद्धा पाले असतात, उंदीर असतात। मग त्या टायमाला काय होतं की आपल्या अंगावर जर पटकन त्यांनी उडी खाल्ली ना तर आपण तर भेटत असतो आणि तसेच आपल्याला ना घरात ती इकडे तिकडे फिरत असल्यामुळे आपल्याला घाण पण वाटत असते, एक चेस पण वाटत असते, विषबाधा होती का आणि पाण्यात पडल्याच्या नंतर कशावरनं फिरून गेलंय का। मग आपण काय खायचं सामान ठेवलं घरात तर आपल्याला वाटतं ह्याच्यावरनं पाल फिरून गेली असेल का, आणि झाकून जर ठेवलं नाही आपण, जर आपल्या ध्यानातच राहिलं नाही, आपण जर ती एखादी वस्तू उघडीच राहिली आपल्याकडनं कोणताही खायचा पदार्थ तर परत आपण तो खात नाही। आपल्याला काय वाटतं ह्याच्यानं उंदीर फिरून गेला असेल, पाल फिरून गेले असेल, झुरळ फिरून गेला असेल आणि मग आपण टाकून देतो। आणि कधी कधी काय होतं माहिती का, एखादी खायची वस्तू जर उघडीच राहिली आणि त्याच्यावर जर आपण बघितलं पालीला किंवा झुरळाला किंवा उंदराला खाताने, मग परत एखादी वस्तू घरात आपली शिल्लक असली ना तरी आपण लगेच फेकून देतो, वाटतं नको ह्याच्यावर फिरले असेल पाल फिल, इतकी घाण वाटत असते बरं का। त्यामुळे आपल्याला काय करायचं, खरंच विषबाधा होती बरं का जर झुरळाने पाली आणि ते उंदीर जर खात असली ती वस्तू तीच आपण परत फिरून खाल्ली तर आपल्याला विषबाधा होती बरं का, आपल्या पोटात विषबाधा होती, आपल्या त्याने जुलाब उलट्या त्रास होतो, आपल्याला दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो काय। आणि तेवढंच नाही, दवाखान्यात पैसे जाऊन आपल्या शरीराचे सुद्धा हाल होतात। आणि त्यामुळे आपल्याला ना ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचे, म्हणजे उंदरापासून पालीपासून झुरळापासून आपल्या घरातनं कायमच्या घालवायच्या, आपल्या लहान मुलांना पण त्यापासून लांब ठेवायचं आपल्याला बी। त्यामुळे काय करायचं, आपण जी वस्तू बनवणार आहे ना ती घरातल्या सामानाचीच बरं का, घरातले सामान सगळं लागणार आहे आणि त्याच्यापासून आहे ना आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा काही त्रास होणार नाही। जेणेकरून ना आता आपण औषध आणून ठेवायचं म्हणलं तर आपण औषध आणून ठेवलं ना तर आपण जर बरेच वेळेस आपण करत असतो काळजी लेकरांची की आता हे जे औषध आणून ठेवलं, मुलं तिथं जातात, लहान मुलं आहेत आपल्या घरात, मुलं तिथं जातील, त्यामुळे आपण काय करत असतो, हे उंदीर पाली झुरळ घरात असले ना तरी पण आपण ह्याच्यावर काय उपाय करायच्या नादी लागत नाही का। तर आपले लेकरं आहेत ना, काय काय लेकरं शांत असतात बरं का, पण काय काय लेकरं लय खटपटी असतात बरं का। आणि मग ती खटपटी लेकरं असली ना मग घरच्या लेकरं माणसांना सुद्धा, मोठ्या माणसांना घरातल्या काळजी लागून राहते की झुरळ उंदीर आहेत ना असू दे, त्याचा इलाजच करायला नको, काय बाहेरनं मेडिकलमधून औषध गोळ्या आणून ठेवायलाच नको असं वाटतं। मग आता आपण जी अशी रेमेडी तयार करणार ना घरच्या घरी ती आहे ना आपल्या लहान मुलांना पण काय होणार नाही त्या गोष्टीपासून बरं का। तरी पण आपण लांबच ठेवायचं लहान मुलांना ह्या गोष्टीपासून, तरी पण ना जितकी आपल्याला भीती वाटते ना मेडिकलचे औषध आणून ठेवायचे तेवढं भिण्याचं ह्या गोष्टीला कारण नाही बरं का, ही जी आपण रेमेडी तयार करणार ती। तरी पण आपली लहान मुलं जरा लांबच ठेवायचे ह्याच्यापासून, पण एवढी भीती काहीच नाही। आणि त्यामुळे ना आपण ही रेमेडी आपल्या सगळ्या घरातले सामानच करणार, त्यामुळे आपल्या लहान मुलांना काही धोका होणार नाही किंवा आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा काय होणार नाही। तर तुम्ही म्हणतात मोठ्या माणसांना काय धोका होणार आहे, तर बरेच वेळेस काय होतं माहिती का, आपण जर मेडिकलचे औषध आणून ठेवले तर त्याची वास आपल्या घरच्यांना मोठ्या माणसांना सुद्धा काय काय वास सहन होत नाही, ती वास अशी डायरेक्ट नाकातनं घशात उतरते आणि घशात उतरल्याच्या नंतर घशात इन्फेक्शन होतं। आता ज्यांच्याबरोबर हे घडले हे त्यांना माहीत असणार आहे की एखादे जर अशी जी आपण औषधं आणून ठेवत असतो मेडिकलचे घरी उंदीर घालवण्यासाठी, झुरळ घालवण्यासाठी, पाली घालवण्यासाठी, त्याचा जर वास आपल्या नाकातनं घशात उतरला तर आपल्या घशात इन्फेक्शन होतं, सगळा लाल लाल घसा होतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं, मोठ्या माणसांना सुद्धा ह्या गोष्टीपासून काय होणार नाही, लहान लेकरांना सुद्धा काय होणार नाही, अशी आपण रेमेडी तयार करणार आहे। तर आपण रेमेडी करण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा कांदा घेणार बरं का। आता कांदा आहे ना हा मध्यम आकाराचा घ्यायचा आहे, जास्त मोठा पण घ्यायचा नाही आणि लय बारीक पण घ्यायचा नाही, असा हा एवढा कांदा घ्यायचा आहे आणि ह्या कांद्याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे। आता ह्या कांद्यापासून आपण कशी रेमेडी तयार करणार आहोत, काय काय साहित्य टाकणार आहे ते पण तुम्ही बघा बरं का। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ जर स्किप केला ना तर मग तुम्हाला कळणार नाही की आपण हे
साहित्य काय काय टाकलेलं आहे ह्याच्यात. आता हा कांदा आपण इथे एक सोलून घेतलेला आहे मध्यम आकाराचा. आता आपल्याला आहे ना अशी खिसणी घ्यायची आणि ह्या खिसणीने ना कांदा खिसून घ्यायचा आहे. तर सगळा कांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे बरं का. ह्या कांद्याची इतकी घाण वास येत असते ना, त्यामुळे आपल्या घरातल्या पाली, झुरळ आणि उंदीर आपल्या घरात अजिबात राहत नाहीत बरं का ह्या कांद्याच्या वासाने. कारण की एकदम उग्रीट वास येत असतो ह्या कांद्याचा. त्यामुळे ह्या कांद्याची जास्त मदत होणार आहे आपल्याला आपल्या घरातले झुरळ पाली घालवण्यासाठी. तर आपण आता हा पूर्ण कांदा खिसून घेऊया. तर खिसून झालेला आहे आता आपला कांदा सगळा. आणि तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असलं ना तरी लावू शकते. पण काय होतं आपल्याला कांदा आहे ना एकदम बारीक आकाराचा घ्यायचा आहे, त्यामुळे मिक्सरला एकदम व्यवस्थित बारीक होणारच नाही. त्यामुळे इथं खिसूनच घ्यायचं आहे. आणि तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यात बारका कांदा बी मिक्सरमध्ये बारीक होत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीसुद्धा इथं चालेल. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, असा हा लिंबाचा पाला आहे बरं का. कडुलिंबाचा पाला असतो ना, तो कडुलिंबाचा पाला आहे. तर आता आपल्याला तुमच्याकडे जर वाळायला असला ना तरी घेऊ शकते. आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जर वाळायला पाला असला ना, ताजा जर तुम्हाला भेटला नाही ना तर तो पण तुम्ही घेऊ शकते. सहसा तर ताजा भेटतोच बरं का, कारण की सगळीकडेच कडुलिंबाचे झाडं जागोजागी असतातच. आणि आपण कुठं बाहेर गेलो तर रस्त्याला कुठंही झाडं कडुलिंबाचे पाल्याचे असतातच. त्यामुळे असं आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे. पण बारीक करताना ना ह्याच्यात पाणी टाकू नका. पाणी न टाकतात आपल्याला हे बारीक करायचे. तर चला आपण हे बारीक करून घेऊया. आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरला हे पाला. तर बघा बारीक व्हायला लागलाय लगेच. तर बटन बंद चालू करायचा बरं का. बटन बंद चालू केलं ना तर लगेच हा पाला बारीक होतो. त्यामुळे आपल्याला बटन बंद चालू असं करून घ्यायचं आहे. आणि पाणी न वतता बघा इतका बारीक झालेला आहे हा पाला. आता आपल्याला आहे ना अशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हा पाला बारीक केलेला काढून घ्यायचा आहे. आपल्याला पाणी वतायचं नव्हतं बरं का, त्यामुळे मी पाणी वतलेलं नाही. आता आपल्याला काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. की जे आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे जो खिसून घेतलेला आहे ना तो पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. डायरेक्ट कांदाच टाकायचा आहे बरं का, त्याचा रस काढून टाकायचा नाही. जे आपण कांदा खिसले आहे तो डायरेक्ट ह्याच्यात मी टाकलेला आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला तिसरी वस्तू एक ॲड करायची. ती काय करायची तर हे तुम्हाला ओळखू आलंय का. तर हे मीठ नाही बरं का, बरेच जणांना वाटत हे मीठ आहे का. तर हा खायचा सोडा आहे. किती खायचा सोडा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. ते पण 1 चमचा आहे ना पूर्ण भरून घ्यायचा आहे. असा फुल भरलेला 1 चमचा घ्यायचा आहे. थोडासा भरलेला नाही बरं का, फुल अख्खा चमचा एक भरलेला आहे. असा आपण खायचा सोडा इथं घेतलेला आहे. आणि ते आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण कडुलिंबाचा पाला होता तो आपण मिक्सरला बारीक केलेला करून घेतलाय. आणि त्याच्यानंतर आपण कांदा खिसून घेतलेला आहे. आणि त्यात आपण खायचा सोडा टाकलेला आहे बरं का. तर हे व्यवस्थित असं जरा मिक्स करून घ्यायचंय. तर आता हे मिक्स झालेलं आहे. अजून ह्याच्यात आपल्याला सामान टाकायचंय. आता ते सामान काय टाकायचंय ते पण मी तुम्हाला सांगते. तर इथं आपण लिंबू घेतलेलं आहे बरं का. तर आपल्याला लिंबू ह्यात टाकायचंय. तर इथं मी अर्धा लिंबू घेते. आता ह्या बिया काय आपल्याला काढायच्या नाहीत, तसेच टाकून द्यायच्यात. तर अर्धा लिंबू आपण सगळा ह्याच्यात पिळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता लिंबू टाकल्याच्या नंतर एकदम फेस आलेला आहे ह्या मिश्रणाला. जे मिश्रण आपण ह्याच्यात टाकलेलं आहे त्याला 1 लिंबू टाकायची गरज नाही, अर्धाच लिंबू पुरेसं होतं बरं का. आणि आता आपल्याला आहे ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि ही रेमेडी तुम्ही घरी वापरून बघा. तुमच्या घरात किती उंदीर पाली असू द्या, झुरळ असू द्या, सगळं निघून जाणार आहे बरं का. आणि एकाच वापरात आपले हे सगळे उंदीर झुरळ निघून जाणार आहेत. कारण की ह्याची वासच इतकी बेकार येते ना की ह्याच्या वासाने आपल्या घरात ते उंदीर थांबणारच नाहीत. उंदीर असू द्या, पाली असू द्या. पाली तसं असं येत ना
जास्त किचनवरच असतं बरं का. किचनवर, किचनच्या भिंतीवर अशा भरपूर अशा पाली असतात. तर त्या पाली आपल्या कायमच्या आपल्याला घालवायच्यात. आणि ही वस्तू एकदा वापरली ना का आपल्या घरातल्या सगळ्या पाली निघून जातात. तसेच झुरळ आणि उंदीर सुद्धा निघून जातात. आता आपल्याला ह्याच्यात अजून एक वस्तू टाकायची. ती काय टाकायची तुम्हाला मी सांगते. तर हे बघू शकताय तुम्ही, हे विनेगर आहे. तर आता आपल्याला विनेगर ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर ज्या आपण वस्तू टाकल्यात ना त्यातली कोणतीच वस्तू आपल्याला स्किप करायची नाही बरं का. सगळे वस्तू जिथल्या तिथल्या टाकायच्यात, तेव्हाच आपल्याला फायदा भेटणार आहे. आता विनेगर टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता ह्याची क्रिया कशी चालू झालेली. तर एकदम हे मिश्रण जे आहे ते एकदम फेसावून गेलेलं आहे. तेव्हा आपल्याला विनेगर टाकायचं होतं ह्याच्यात. आणि विनेगर स्किप करू नका बरं का. विनेगर टाका म्हणजे टाका, म्हणजे जेवढ्या पण आपण वस्तू इथं घेतलेल्या आहे, कांदा म्हणा, कडुलिंबाचा पाला, लिंबू, सोडा, विनेगर, हे सगळं आपल्याला ह्याच्यात टाकूनच घ्यायचे. ह्यातलं काहीच स्किप करायचं नाही बरं का. आपल्याला सगळ्यात जेवढ्या वस्तू टाकल्यात ना मी त्या सगळ्या टाकायच्यात. आणि आपल्याला हे मिश्रण आहे ना एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे मिश्रण. आता ह्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. तर इथं मी पाणी घेतलेलं आहे बरं का, प्यायचं पाणी. ते पाणी आपण ह्याच्यात टाकून घेऊया. हे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. आणि पाणी टाकल्याच्या नंतर पण आहे ना ह्याला व्यवस्थित एकदम चांगलं बारीक हलवून घ्यायचंय. आता ह्याच्यात काय सामान टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. आता अजून एक वस्तू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यात काय टाकायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही काय ह्या गोळ्या आहेत म्हणजे टॅबलेट. तर हे आहेत ना आपल्या घरातल्या ज्या पडून होत्या, म्हणजे भरपूर असं दिवस गेला म्हणजे महिना दीड महिना गेल्याच्या नंतर ह्याची डेट पण निघून जाते. आपण कधी पण गोळ्या खाताना घरात ज्या गोळ्या असतात त्याची आपण डेट बघूनच गोळ्या खात असतो. डेट जर संपलेली असली तर आपण ह्याचं काय करत असतो, फेकून देत असतो. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला फेकून न देताना ह्याचा बी वापर आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा ते बी मी तुम्हाला इथं सांगते. तर इथं आपल्याला 2 टॅबलेट लागणार आहे, म्हणजे 2 गोळ्या लागणार आहेत. 2 गोळ्या बास होतात बरं का. आणि डेट गेलेल्या गोळ्या आहेत बरं का. डेट असलेल्या घ्यायची गरजच नाही, कारण की डेट गेलेल्या गोळ्या जास्तही होतात. त्यामुळे आपण डेट गेलेल्या गोळ्याच इथं घ्यायच्यात. ह्या गोळ्या आपल्या घरात पडूनच असतात. तर आता आपल्याला याला ना बारीक करून घ्यायचे. आणि बारीक करून घेतल्याच्या नंतर ह्याच्यात टाकायचं आहे. आता आपण इथं आहे ना पेपर घेतलेला आहे बरं का बारीक करण्यासाठी. आणि ह्याला टॅबलेटला ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर अशी घडी घालायची आणि जी उकळीतली कुटणी असते त्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. बघा लगेच झाली पावडर. तर ही दोन गोळ्यांची पावडर आहे ती आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची. आणि आपल्याला आता काय करायचं, हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. कारण की आपण जी गोळ्यांची पावडर टाकलेली ती आपल्याला ह्याच्यात चांगली मिक्स होऊ द्यायची. त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित ह्याला चमच्याने ढवळून घ्यायचे बरं का. आता जी पावडर होती ना ती काय होतं, पाण्यात टाकल्याच्या नंतर ना खाली जाऊन बुडाला बसते. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित एकदम सगळीकडनं चमचा फिरवून हलवून घ्यायचं. हे तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बरं का. आता आपल्याला आहे ना ह्याला गाळून घ्यायचे. आता आपण ह्या प्लेटीत हे सगळं मिश्रण घेऊया. त्याच्यानंतर आपली ज्या घरात चहा चाळण असते ना, चहाची चाळण ती घ्यायची आणि त्याच्यात ना आपल्याला हे सगळं साहित्य गाळून घ्यायचे. तर हे व्यवस्थित एकदम ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. पण हा राहिला आता फक्त ह्याचा चोथा. तर आता ह्या चोथ्याचं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. आणि हे जे पाणी आपण काढले ना गाळून त्याचं बी काय करायचं ते बी सांगते तुम्हाला मी. तर आता बघा बरेच वेळेस काय होतं, ज्या टायमिंगला आपल्याला सगळं किचन आवरून आपण झोपायला चाललेलो असतो त्या टायमिंगला काय होतं,
की आपल्या किचनच्या बेसिंगमध्ये, किचनवर, गॅस खाली सगळीकडे झुरळ येतात, रात्रीचे झुरळ येतात, तुम्हाला आता माहितीच आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हे जे चोथा आहे ना तो आपल्याला किचनवर आहे ना ठेवून द्यायचा आहे. तर आता तो कसा ठेवायचा, तर हे जे एवढे असे गोळे करायचे आणि हे जिथं आपल्याला वाटतंय की झुरळ जास्त येतात, जर माणसं घरात नसले तर झुरळ येतात, आणि ज्यांना पण आपल्याला बाहेर कामाला जायचं असेल आणि दिवसभर घरात कोण नसेल त्यांनी पण असं किचनवर ठेवून गेले तरी चालेल बरं का. ह्याला झुरळ खातात आणि त्याच्यानंतर आहे ना झुरळ मरून पडतात, लगेच मरून पडतात. हे दुसऱ्यांदा उपाय करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. एकदाच हा उपाय करा, त्याच्यानंतर हा उपाय दुसऱ्यांदा करायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. असा हा चोथ्याचा उपयोग करायचा आपल्याला. जिथं जिथं आपल्या वाटण झुरळ असतात, उंदीर असतात, तिथं आपल्याला हे एवढे एवढे गोळे करायचे आणि ठेवून द्यायचे, जेणेकरून पाली, झुरळ, उंदीर हे गोळे खाल्ल्याच्या नंतरच ना मरून पडतात. आणि जिथं जिथं उंदीर, पाली असतात ना तिथं तिथं हे गोळे ठेवायचे. पण एवढं लक्षात ठेवा की आपले लहान मुलं जाणार नाही तिथं, ह्याची पण आपल्याला काळजी घ्यायची. आपल्या लहान मुलांच्या हातात हे गोळे भेटले नाही पाहिजे, ह्याची सुद्धा काळजी घ्यायची. कारण की लहान मुलं कसे असतात माहिती का, लय खटपटे असतात, काहीतरी हे करून टाकतील किंवा खाऊन टाकतील. त्यामुळे आपल्याला ह्या मिश्रणाला लहान मुलांना अजिबात हात लावू द्यायचं नाही बरं का. त्यामुळे लहान मुलांना अगोदर सांगून ठेवायचं, जिथं हे गोळे दिसतील तिथं तुम्ही जाऊ नका. किंवा कधी कधी काय करायचं, जर तुम्हाला वाटत असेल तुमची लहान लेकरं ऐकतच नाही तर त्या टायमिंगला आहेत ना संध्याकाळी झोपताना हे गोळे ठेवायचे, म्हणजे जरा उशिरा ठेवायचे, जेणेकरून आपली लहान मुलं झोपलेले असतात त्या टायमिंगला हे गोळे किचनवर, जिथं पाली, उंदीर फिरतात, झुरळ फिरतात, तिथं आपल्याला हे गोळे ठेवून द्यायचे मुलं झोपल्याच्या नंतर. आणि सकाळी लवकर आपल्याला उठायचे आणि आपले मुलं उठायच्या अगोदर हे गोळे काढून फेकून द्यायच्यात. कारण की शिल्लक थोडे थोडे शिल्लक राहतील, सगळे राहणार नाहीत. कारण की थोडे थोडे यातले खाऊन टाकलेले असतात आणि थोडं खाल्लं का ते झुरळ, पाली मरून जातात. त्यामुळे जे काही शिल्लक राहील ते आपण फेकून द्यायचे. त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता इथं जे आपण हे मिश्रण केले, आता ह्याचा आपल्याला कसा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आता आपल्याला तशी बॉटल घ्यायची, स्प्रे बॉटल, आणि त्याच्यात आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचे. आणि काय करायचं, जिथं आपल्या भिंतीवर पाली हिंडत असतात त्या पाली भिंतीवर, बाथरूममध्ये, आता बाथरूममध्ये पण भरपूर अशा पाल्या असतात बरं का. आणि आपले लहान मुलं बाथरूममध्ये जायला सुद्धा भेटतात, आंघोळीला जाऊ वाटत नाही मुलांना, किंवा टॉयलेटमध्ये सुद्धा मुलांना जाऊ वाटत नाही जिथं पाले असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपले मुलं भेटत ना, त्यामुळे आपण मुलं नसतील त्या टायमिंगला, आणि मुलं असले ना तरी हा स्प्रे तुम्ही मारला ना घरात तरी मुलांना ह्याच्यापासून काही धोका नाही. कारण की हा स्प्रे मारल्याच्या नंतर मुलं तिथं हात लावू शकत नाही किंवा त्याला हातात धरू शकत नाही स्प्रेला. कारण की आपण हा स्प्रे मारल्याच्या नंतर भिंतीवर असा मारायचा, ह्याला तुम्हाला मारून दाखवते मी, इथं असं ताटात मारलायचा, असं भिंतीवर, बाथरूमच्या स्टाईल फरशींवर, टॉयलेटमध्ये सगळीकडे आपल्याला हा असा स्प्रे मारून घ्यायचा, जेणेकरून आपले मुलं स्प्रेच्या ते जे वास असतो, उघट वास असतो ना ह्या स्प्रे बॉटलचा, त्या वासाने पाली, उंदीर येणार नाहीत. टॉयलेट बाथरूममध्ये तर अजिबात पाली, उंदीर येणार नाहीत हे स्प्रे मारल्याच्या नंतर. जिथं आपल्याला वाटतं किचनपाशी कुठं किंवा किचनच्या भिंतीवर आणि घरात कुठेही पाले असतात, भिंतीवर घरात कुठेही पाले असतात, तर त्या भिंतीवर सुद्धा हा स्प्रे मारून ठेवा तुम्ही. हा स्प्रे मारल्याच्या नंतर तिथनंही पाल, उंदीर गायब होते बरं का. त्यामुळे ह्याचं लहान मुलांना ह्याचं काही होणार नाही. पण हे जे आपण गोळे ठेवणार आहेत ते फक्त संध्याकाळी झोपताना ठेवा आणि सकाळी काढून टाका मुलं उठायच्या अगोदर. आणि हे स्प्रे कधी पण मारून ठेवा तुम्ही, जेव्हा तुम्हाला वाटत आता इथं पाल आले, पाल दिसली का लगेच हा स्प्रे त्याच्यावर मारा, बघा पाल लगेच मरून पडन आणि ह्याचा वास एकदम घाण येतो. त्यामुळं घरात परत पाली आणि उंदीर आणि झुरळ तुमच्या घरात दिसणार सुद्धा नाही. तर आता जी घरच्या घरी आपण होम रेमेडी तयार केली होती पालीसाठी, झुरळासाठी, उंदिरासाठी, हे जी घरच्या घरी आपण जे ह्या 2 रेमेडी तयार केल्या होत्या हे तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून बघता हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.